पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील शिव चैतन्य कॉलनी क्रमांक 1 आणि 2 मधील रहिवाशांनी आज लोणी काळभोर अप्पर तहसीलदार आणि संबंधित तलाठी कार्यालयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। रामोशी वतन असलेला भोगवटा क्रमांक 1 जमिनीवरील रहिवाशांना शर्तभंग या कारणाने नजराना भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला। नागरिकांचे म्हणणे आहे की ते 2011 पूर्वीपासून या ठिकाणी वास्तव्यात असून त्यांच्या कुटुंबियांनी अनेक वर्षांपासून कष्टाची कमाई करून या जागा विकत घेतल्या आहेत। शासन 2011 पूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये घरे नियमित करण्याची भूमिका मांडत असताना आमच्यावर मात्र जमीन सरकार जमा करण्याच्या आणि मोठ्या रकमेच्या नजराना भरण्याच्या नोटिसा का काढल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। रहिवाशांचा आरोप आहे की मांजरी बुद्रुक परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून एने परवानगी, रॉयल्टी उत्खनन परवानगी आणि इतर आवश्यक शुल्कांशिवाय मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही। उलट सर्वसामान्य नागरिकांना तलाठी कार्यालयातील कर्मचारी घरासमोर येऊन दमदाटी करतात। तुमची प्रॉपर्टी सरकार जमा करू, घर पाडू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला। यावेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की आमच्यावरील कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल। तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करून न्यायाची मागणी करण्यात येईल। या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये कीर्ती मंगेश जाधव, ललिता सागर बालगुडे, शीतल राम भालके, लता लक्ष्मण भालके, मनीषा नवनाथ दिगे, जयश्री पद्माकर आंबे, सुनीता रमेश होळकर, मनीषा कैलास चौधरी, विजया संतोष जाधव, रोहिणी संजय जाधव, सीमा बापू डाळिंबकर, शालन अभिमान सिरसाट, सविता मधुकर थोरात, पूजा मोहन कामठे, कृपाली विश्वास गायकवाड, नूतन विकास बारकुंड, राणी संजय जाधव, सीमा शांताराम कांचन, विठाबाई अंबादास गायकवाड, अनिता पोपट जाधव, विजया ज्योतिबा रोमन, सुवर्ण सुभाष ठेंगल, मंगेश मधुकर जाधव, सागर भीमाशंकर बालगुडे, लक्ष्मण पंढरीनाथ भालके, राम पंढरीनाथ भालके, रमेश आदिनाथ होळकर, कैलास किसन चौधरी, संतोष चंद्रकांत जाधव, आदिश संजय जाधव, संजय चंद्रकांत जाधव, बापू बाळकृष्ण डाळिंबकर, अभिमान परशुराम सिरसाट, मोहन नामदेव कामठे, विश्वास अंबादास गायकवाड, विकास बन्सी बारकुंड, संजय भानुदास जाधव, शांताराम रघुनाथ कांचन, सुभाष जगन्नाथ ढेंगळ, अनिल अंबादास गायकवाड आणि ज्योतिबा मारुती रोमन यांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर संबंधित महसूल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणानंतर लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व इनाम वर्ग 6 तसेच भोगावटा क्रमांक 2 जमिनीसोबत पाटील वतन, कुलकर्णी वतन, महार वतन यामधील काही जमिनींचे शेती प्रयोजनासाठी नजराने भरून घेऊन ज्या ठिकाणी शेती ना विकास झोन मधील जमिनीचे तुकडे पाहून अनधिकृत प्लॉटिंग डेव्हलपर्स, बिल्डर, भूमा माफिया यांनी मोठ्या प्रमाणात जमिनीचे शर्तभंग केले आहेत। या प्रकरणानंतर अप्पर तहसीलदार लोणी काळभोर कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व भोगवटा क्रमांक 2च्या जमिनीची पुनर्पडताळणी स्थानिक तहसीलदार करणार आहेत का, की मांजरी बुद्रुक येथील रहिवाशांनी केलेले आरोप प्रमाणे पूर्व हवेलीतील बिल्डर, डेव्हलपर्स लोकांना यातून सूट मिळणार? शासनाचा कोट्यावधी रुपयांचा दंड शर्तभंग करणाऱ्या पूर्व हवेलीतील बिल्डर व प्लॉटिंग डेव्हलपर्सच्या जमिनीतून स्थानिक तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी शासनाचा दंड किती प्रमाणात कारवाई करून वसूल करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सर्वजण शिवचैतन्य कॉलनी मांजरी बुद्रुक येथील रहिवासी आहे। शिवचैतन्य कॉलनी लेन नंबर 1 आणि लेन नंबर 2 मधली आम्ही 35 ते 40 कुटुंब आज इथं तलाठी मांजरी बुद्रुक, त्यानंतर सर्कल आणि लोणी काळभोर तहसीलदार यांचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। गेले 20 ते 25 वर्षापूर्वी आम्ही सर्वजणांनी जागा खरेदी केलेल्या आहेत। अतिशय गरीब कुटुंब आहेत ही। सर्वजणांनी आयुष्यभराची कमाई लावून आम्ही जागा खरेदी केल्या। त्या जागा खरेदी केल्यानंतर आज 20 ते 25 वर्षांनंतर तहसीलदार, तलाठी मॅडम ह्या सर्वांना जाग आली की या सर्व जागा शर्तभंग या प्रकरणातल्या आहेत। त्यानंतर त्या वेळीच्या शर्तभंगासाठी त्यावेळी आमच्या वडील, आजोबा हे आज हयात पण नाहीयेत, यांनी त्यावेळी त्या खरेदी केलेल्या जमिनी आहेत। या जमिनींना आजच्या रेडी रेकनर प्रमाणे आम्हाला मोठ्या प्रमाणावर अक्षरशः म्हणजे एवढ्या लाखोंनी सगळ्यांची आमची अमाऊंट जर एकत्र केली तर 7 ते 8 करोड रुपये असा दंड नजराना भरण्यासाठी आजच्या रेडी रेकनर प्रमाणे हे केले। त्यावेळेच्या अज्ञानी लोकांच्या अज्ञानामुळे आणि त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी तिथं नोंदी पण केल्या आणि आमच्या कुठल्याही याच्यावरती वर्ग 2 असा शेरा नाहीये, वर्ग 1 असा शेरा आहे। इतर अधिकारामध्ये त्याच्या नंतर संदर्भात लिहिलेलं आहे। त्यावेळी झालेल्या चुकांमध्ये, त्यावेळी आमच्या आधीच्या पिढीमध्ये झालेल्या चुकांसाठी
आम्हाला आजच्या याच्यासाठी एवढा म्हणजे दंड जो आम्ही आमच्या आयुष्यभर कमाई करून सुद्धा भरू शकत नाही, अशा प्रकारचा दंड आम्हाला आत्ता लावला गेलेला आहे. त्या गोष्टींना सर्व तलाठी, तहसीलदार, सर्कल हे सगळ्यांनी जेवढी जलद कृती केली आहे ती सगळी जलद कृती आणि आमच्यावर केलेला त्यांनी जो प्रेशर टाकण्याचा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न आहे हे सगळे त्याला कारणीभूत आहे. तरी आमच्या सगळ्यांना ते पण मान्य आहे की तुम्ही जी कार्यवाही करताय तुमच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करताय. आमचा प्रश्न हा आहे, आम्हाला गेले 1.5 महिन्यापासून एवढी दमदाटी, एवढा टॉर्चर आमच्या घरासमोर येऊन 3 नोटिसा एका महिन्यात दिल्या जातात. मग आपल्या प्रभागामध्ये एवढ्या प्रकारची अनधिकृत बांधकाम आहे, त्यांनी कसलीही चलनं भरली नाहीत. अँसिलरी TDR कसल्याही प्रकारची चलनं भरलेली नाहीयेत. खड्डे एवढे मोठ्या प्रमाणावर खाणलेले आहेत, त्यांनी कसली रॉयल्टी भरलेली नाहीये. मग या रॉयल्टी न भरलेल्या, या अनधिकृत बांधकाम केलेल्या बिल्डरांचा पंचनामा तलाठी मॅडमनी, सर्कल अधिकाऱ्यांनी, तहसीलदार मॅडमनी केलेला आहे का? आणि त्यांनी ही चलनं भरलेली आहेत का? कसल्याही प्रकारचा टॅक्स न भरता लोकांच्या जीविताला हानी होईल अशा प्रकारची बांधकामं या ठिकाणी चालू आहेत. मग या व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कार्यवाही करत नाही. तुमच्याकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही, तुमच्याकडे त्यांचा कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही आणि त्या बिल्डरांना तुम्ही सूट देताय. आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना, ज्यांनी आयुष्यभराची कमाई त्या घरामध्ये, त्या जागेमध्ये लावली आहे, ही अक्षरशः मोलमजुरी करणारी घरं आहेत आणि तुम्ही अशा लोकांना अक्षरशः देशोधडीला लावताय. एकीकडं आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब ते म्हणतायत तुम्हाला सरकारी जागेमध्ये तुम्ही राहिलात तर 1000 रुपयात तुमच्या जागेवरती ते घर करून देऊ. एकीकडं लाडक्या बहिणींना ते सरकार एवढी सवलत देतंय आणि दुसरीकडं अधिकारी त्या लाडक्या बहिणींची घरं पाडतंय, त्यांचा संसार मोडतंय. आम्ही आमच्या पैशांनी खरेदी केलेली घरं, म्हणजे फुकट सरकारच्या जमिनी वापरणं हे चालतंय. झोपडपट्टी धारकांना मोफत घरं दिलेली चालतायत, गायरानाच्या जमिनी वाटलेल्या चालतायत, त्या मोफत घरं दिलेली चालतायत. मग आम्ही आमच्या स्वकष्टाने घेतलेल्या जमिनी, आम्ही आमच्या स्वकष्टाने बांधलेल्या इमारती, आज तुम्ही आमच्या घरासमोर येऊन आमची मानहानी करता. 2-3 तुमचे कर्मचारी 4-5 बोलवता. ती नोटीस आम्हाला देताना तुम्ही ती नोटीस शांतपणे देत नाही. तुम्ही ती नोटीस देताना आमच्या घरातल्या महिलांना पण दमदाटी करता की तुम्ही तुमचं घर पाडू टाकू, तुमचं घर सरकार जमा करू, तुमच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवू. तुम्ही जे केलेलं आहे ते अनधिकृत आहे. तुम्ही जे ही किंमत, म्हणजे मी स्वतः, माझी अर्धा गुंठा जागा आहे, मला 12 लाख रुपये त्या ठिकाणी नजराणा भरण्यासाठी आलेला आहे. माझ्या हयातीत तरी 12 लाख रुपये नजराणा सरकारला भरण्यासाठी मी स्वतः एक छोटासा व्यावसायिक आहे. आता शिक्षण पूर्ण करून व्यवसायात आलेलो आहे, एकदम छोटासा. आणि अशा पद्धतीने महिन्याला 10 आणि 12 हजार कमावणारी ही आमची सगळी जनता आहे. अतिशय अशिक्षित होती. निम्मे जणांनी शाळाच बघितलेली नाही. निम्मे जण असे आहेत ज्यांनी कुठेतरी शाळा वगैरे करून आत्ताशी कुठेतरी स्वतःचा उदरनिर्वाह करतात. अशा पद्धतीने काम करणाऱ्या ह्या जनतेला, अशा पद्धतीने काम करणाऱ्या आमच्या रहिवाशांना तुम्ही येऊन त्रास देताय. आणि एवढे गलगंड पैसे कमावणारे, एवढ्या अनधिकृत काम करणाऱ्या बिल्डरांना तुम्ही अशीच सूट देताय. मग बिल्डरांच्या बाबतीत जर तुम्ही एवढी जलद कृती करता की महिन्याभरात आम्हाला 3 नोटिसा देताय, ते पण आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करून, मग तुम्ही या बिल्डरांच्या NA चलनांचा, त्यांनी केलेल्या खोदलेल्या खड्ड्यांच्या रॉयल्टीचा, त्यांनी भरलेल्या टॅक्सचा कुठला पंचनामा केलाय का? तुम्ही त्यांना कसल्या संदर्भातल्या नोटिसा काढल्यात का? आणि जर नसेल काढल्या तर तुमची ही दुटप्पी भूमिका आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत का? अक्षरशः आमची घरं जातील हा विचार करून लोक मानसिक आणि आर्थिक पद्धतीने एवढी अडचणीत आलेली आहेत, एवढा त्रास त्यांना होतोय. बरीच जण यांच्यातले आहेत आमचे चौधरी साहेब म्हणून वृद्ध आहेत, अक्षरशः हृदयविकाराचा परत त्रास व्हायला लागलाय, त्यांची एंजिओप्लास्टी झालेली. अशा पद्धतीने खूप वृद्ध महिला या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आमच्या घरातल्या स्वतःच्या महिला आहेत, आम्ही स्वतः, या सगळ्या, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा, इथं कुणी कसल्याही बाबतीत स्वतःचं घर वाचवणं एवढीच तळमळ आहे. या तळमळीसाठी आलोय. आणि तुम्ही जर बिल्डरांना अशा पद्धतीची सवलत देताय, तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करत नाही, मग आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी ही कायदा वेगळा का? तुम्ही आमच्यासाठी ही दुतर्फी भूमिका का घेता? आणि तुम्ही आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी तलाठी मॅडमनी बाहेर यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं, कारण आम्ही तलाठी कार्यालयाची पायरी चढणार नाही. तर आम्ही सर्वजण
जिल्हाधिकार्यालय पुणे शहर या ठिकाणी जाऊन हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत आणि या अधिकाऱ्यांनी आमच्या बाबतीत ही दुतर्फी भूमिका अशीच चालू ठेवली तर आम्ही सर्वजण माननीय उच्च न्यायालयाकडे या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागणार आहोत.